उदार केली, अनेक सेवाभावी संस्थांनी काही कंपन्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि आज जर आपण बघितलं असेल तर अगदी मोठ्या शहरांमध्ये पण नसतील अशा ही सुविधांच्या सुविधा या शाळेमध्ये पाठीमागच्या काळामध्ये D4 एज्युकेशन या इंग्लंड स्थित कार्यालय असलेल्या जगाच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। त्यामध्ये लोक सहभागातून शाळा या निकषाखाली आपल्या जगाच्या लोकांच्या मतदानातून जालिंदर नगरची शाळा 1 क्रमांक त्या ठिकाणी घोषित करण्यात आली। साधारणपणे 1 कोटी रुपयांचं बक्षीस या शाळेला त्या संस्थेच्या वतीने दिलं जाणार आहे आणि सर्व अधिकारीगण यापूर्वीचा दत्तात्रय बारेगुरुजी त्यांचे सर्व सहकारी गावाचं ऑलरेडी अभिनंदन केलेलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाने पण त्यांचं अभिनंदन प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये केलेलं होतं आणि आज इथे अनेक गौरव शिक्षक अधिकारीगण आणि विशेष राज्यातून यूट्यूबच्या माध्यमातून साधारणपणे 1,37,000पेक्षा जास्त व्ह्यूअर्सच्या माध्यमातून आजचा हा प्रेरणादायी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मला वाटतं गावामध्ये सुद्धा जर आपण धडपड केली, गावाने साथ दिली, शिक्षक बंधू भगिनींनी प्रयत्न केले तर जगाच्या पाठीवरचं यश आणि तेही शासकीय शाळेला, जिल्हा परिषदच्या शाळेला प्राप्त होतं ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या सर्व शाळांमध्ये ज्या पद्धतीने हा कार्यक्रम पाहिला गेलेला आहे त्यांना प्रेरणा मिळेल। येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक शाळेमध्ये स्नेहसंमेलन पण करणार आहोत। त्याच्यामध्ये त्या गावाचे त्या शाळेचे माजी विद्यार्थ्यांना पण आम्ही आमंत्रित करणार आहोत। त्यांचंही मार्गदर्शन, सहकार्य, आशीर्वाद, त्या गावाचे आशीर्वाद त्या शाळेला घेणार आहोत। विभागाची तर जबाबदारी आहेच की तिथेही शुद्ध पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत। या पद्धतीने जबाबदारी तर आम्ही पार पाडूच, परंतु जोपर्यंत जनता जनार्दन कोणत्याही त्यांचा सक्रिय सहभाग घेत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही। आणि म्हणून मला विश्वास आहे की आज ज्या पद्धतीने लाखो शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य महोदयांनी, शिक्षक बंधू भगिनींनी, या गावांनी त्यांना प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व शाळेचं चित्र बदललेलं असेल। शिक्षण प्रणालीमध्ये बदल करणारे बारेगुरुजींसारखे शिक्षक आहेत, मात्र त्यांना वारंवार बदलीचा सामना वारंवार वगैरे कालावधी असतो त्या कालावधीप्रमाणे त्या ठिकाणी होत असते। आणि आपण बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये बारेगुरुजी वाबरेवाडीला होते। आता इथे येण्याच्या पूर्वी आम्ही सगळेजण वाबरेवाडीला गेलो होतो। वाबरेवाडीच्या ग्रामस्थांनी मागणी केली की आम्हाला बारेगुरुजी परत पाहिजे। आता इथून त्यांची काही दुसऱ्या ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे असं ग्रामस्थांनी सांगितलं, परंतु एक विशेष बाब म्हणून आम्ही ती बदली स्थगित करू। परंतु बारेगुरुजींच्या सारख्या जे काही आमच्या राज्यामध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत तर त्यांनी त्यांचं जे काही अनुभव ज्ञान आहे ते त्यांच्या शाळेपुरतं मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या गावांच्या शाळांमध्ये किंवा राज्यव्यापी देण्याचं नियोजन आम्ही विभागाच्या वतीने केलेलं आहे। अशी कोल्हापूरमध्ये बाकीचे जे म्हणजे आदिवासी भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती असं वाटतं
म्हणजे अशी बदल्या जर थांबवल्या शिक्षकांच्या तर आदिवासी भागातील बघा आता किंवा तुम्ही इतर प्रश्न भागातील जे विचारला विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार नाही. तुम्ही आता प्रश्न विचारला की त्यांची बदली का केली. आता गावाची पण मागणी होती की आता त्यांची गाडी रांकेला लागलेली आहे, ती काही एखादं 2 वर्ष जर रांकेला लागली तर याला कुठं सर सोडतो. त्याला एक प्रश्न आहे माझा. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की ती स्थगिती करून कोणावर अन्याय, बिलकुल कोणावर अन्यायाचा विषय नाही. मी तर सांगितलं की त्यांचं फक्त या गावापुरतं योगदान असायला नको, त्यांच्यावर तर आपण इतर ठिकाणच्या पण जबाबदाऱ्या देणार आहोत की त्या शाळेमध्ये पण या चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यातल्या त्यात तर आदिवासी आणि डेन्स भागामध्ये विभागाचं जाणीवपूर्वक लक्ष आहे. उलट तिथला जो बॅकलॉग आहे तो प्राधान्याने भरायला घेतलेला आहे. पाठीमागच्या काळामध्ये पण शिक्षक भरती करण्यात आली, येणाऱ्या काळामध्ये पण शिक्षक भरती त्या ठिकाणी संपन्न होते. आणि पहिले प्राधान्याने जिथे शिक्षकांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी हे शिक्षक दिले जातात. नाशिक महानगरपालिका भाजप स्वबळावर लढणार असं बोललं जातं. शिक्षण कोल्हापूरमध्ये काल हॉस्टेलमध्ये आज पुन्हा रॅगिंग होते शिक्षण पुढच्या काळामध्ये. मला वाटतं की कुठल्या बातमीच्या माध्यमातून मी पण ती बातमी बघितलेली आहे आणि विभागाला त्या संदर्भात सूचना केलेली आहे. त्याची तात्काळ चौकशी केली जाईल आणि जे कोण दोषी असतील त्याच्यामध्ये अनेक गोष्टींवरती रॅगिंग होती, त्याच्यात मुली असतील विद्यार्थी असतील, तर याच्या सुरक्षेमध्ये कुठं कमतरता भाग जाणवतो. पाठीमागच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माननीय न्यायालयाच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीने जे काही अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये CCTV लावणं, ज्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर तिथे महिलाच कर्मचारी सुरक्षा असणं आणि असे अनेक उपाय सुचवलेले आहेत. आता त्या उपायांची अंमलबजावणी त्याच्यासोबतच विद्यार्थिनींना आम्ही सेल्फ डिफेन्स त्याच्यासोबतच त्या विद्यार्थिनींच्यासाठी शाळेमध्ये काही विशेष सुविधा ते पण आपण करायला लागेल. संजय शिरसाट असं म्हणतात की महायुतीत सध्या लढणं आमच्यातल्या काही लोकांना आवडत नाही आहे. महायुतीत जी लढणं जे आहे आमच्यातल्या काही लोकांना वाटत नाही की महायुतीकडून लढावं. संजय शिरसाट म्हणले तुमचा एवढ्या दिवसाचा राजकारणाचा अनुभव पाहता असे कोण नेते आहेत जे आता महायुतीकडून तुमच्यात आत्ताच्या घडीला शिवसेनेचे मुख्य नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला सर्वांना आदेश आहेत. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करतो आहोत. आता महायुतीच्या माध्यमातून सामोरं जायचं आहे. होऊ शकतं की जागा वाटप करताना कोणती जागा मिळते, काय मिळते आणि म्हणून प्रत्येक जागेची तयारी करणं हे प्रत्येक पक्ष करत असतो. प्रत्येकाचा पक्ष वाढवणं हे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. त्या पद्धतीने शिवसेना पण त्या पद्धतीने काम करते आहे. प्रत्येक जागेची आम्ही तयारी करतो आहोत. परंतु माननीय शिंदे साहेबांचे आदेश आहेत की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार आणि त्यांचे जे काही आदेश येतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल. संजय शिरसाटांचा रोग नक्की महायुतीतून निवडून नये असं तुमच्यातल्या काही नाही, मला वाटतं की शिरसाट साहेब या संदर्भात माहिती देऊ शकतो. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर नाशिकचा विचार नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. सर्व जागा लढल्या तर 100 पहिले शिक्षणावर बोलून घ्यायला पाहिजे. सर्व जागा लढल्या तर 100पेक्षा जास्त जागा मिळतील. भाजप स्वबळावर लढण्याचे एखादं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलंय की मैत्रीपूर्ण लढती होतील, जिथे शक्य नाही तिथे युती होणार नाही, मैत्रीपूर्ण सुद्धा लढती होतील. मी परत एकदा आपल्याला सांगतो, शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा शिवसेनेमध्ये मला आदेश आहे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाणं. ते जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल. नाशिकमध्ये आता महायुती होणार का? नाशिकच नाही, मी महाराष्ट्र करता बोलतो. नाशिक पण आलं. निवडणूक आयोग मतदारसंघ असलेल्या मालेगावमध्ये औषधांचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. कशी परिस्थिती निर्माण
नाही, मी त्याचं तात्काळ माहिती घेतो. मला वाटतं की मी तर मागच्या आठवड्यात पण हॉस्पिटल्सला भेटी दिलेल्या, त्याचा आढावा पण घेतला. परंतु जर काही त्रुटी काही कमतरता असेल तर तात्काळ पूर्ण पोषण सुरू झालेले आहे. मी कालच इकडे पुण्याला यायला निघालो. तुम्ही सांगितलं तर तात्काळ तपासणी करेल आणि कार्यवाही तात्पुरती स्थगिती दिली. मात्र महाराष्ट्रामध्ये आता ते अनेक टप्प्यांमध्ये शिक्षकांच्या बदल्या होत आहेत, प्रशासकीय बदल्या होत आहेत. त्या माध्यमातून अनेक शाळा शून्य शिक्षकी शाळा होतात आणि तिथे आता कुणी शिक्षक नाहीत आणि मग कुणीतरी आठवडाभरासाठी 4 दिवसांसाठी कामगिरी शिक्षक तिथे जातात. त्यामुळे तिथल्या शिक्षण जी मुलांचं जे नुकसान होत आहे ती प्रक्रिया ही शाळा असं होऊच शकणार नाही की शिक्षकांच्या शिवाय शाळा असं कुठेच होणार नाही. याची पूर्ण जबाबदारी आमच्या विभागाची आहे आणि शेवटी हे कोणासाठी चाललं आहे, विद्यार्थी हे आपलं दैवत आहे. तर विद्यार्थ्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. जिथे कुठे जर तुमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली असेल मी रत्नागिरीवरून आलो आहे. माझी एका शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष देखील आहे. एक छोटासा न्यूज चॅनल देखील चालवतो. माझं मी जिल्हा परिषद सतकोंडी शाळा जी आदर्श शाळा आहे, जिल्हा परिषद सतकोंडी जी रत्नागिरीमध्ये केंद्र अंबारी बीड गणपतीपुळे, तिथे माझ्या शाळेचा पट आहे 23. ती शाळेचा पूर्ण कॅम्पस सर माझा आता सौर ऊर्जेवरती आहे. मुलांना पिण्यासाठी वॉटर ATM आहे, म्हणजे कार्ड स्वॅप केलं की त्यांना प्युरिफाय ती सुविधा देखील आम्ही दिलेली आहे. सुसज्ज इमारत आहे. तरी आमच्या शाळेमध्ये शिक्षक जे हवेत, एक शिक्षक कमी आहे. अन्य माझ्या विभागामध्ये माझ्या केंद्रामध्ये सर आणि माझ्या एका केंद्रामध्ये त्यांच्या संख्येप्रमाणे इयत्तेप्रमाणे 5 वर्ग आहे. तिथे शिक्षणाची व्यवस्था शिक्षकांची एकीकडे पुणे जिल्ह्यातल्या शाळा असेल, बॉबेवाडी असेल किंवा अशा शाळा एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येतात, शाळेचं शिक्षण पुढे येते. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातल्या अशा कितीतरी शाळांना आजही शौचालय नाही आहे. खेड तालुक्यातल्याही आपल्याला सांगितलं की आता येणाऱ्या काळामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. स्वच्छता सुरू असली पाहिजे. शाळेची इमारत जिथे दुरुस्त करून शक्य आहे दुरुस्तीकरणं, नवीन इमारत बांधण्याची गरज आहे, तिथे नवीन इमारत बांधली जाईल. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधा बघा, वाचनालय असेल, लायब्ररी आहे, लॅब असेल, क्रीडांगण असेल, ही सुविधा असतील, या सर्व सुविधा विभागाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात. राज ठाकरे मविया नेत्यांसोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. सर राज ठाकरे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यासोबत मवियाचे नेते आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. मविया नेते हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटणार आहेत, त्यांच्यासोबत राज ठाकरे सुद्धा आहेत. मग आता मवियासोबत राज ठाकरे जाणार. लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक पक्षाला कोणाला भेटायचं, अधिकारी महोदयांना भेटायचं ते अधिकार आहे, भेटत असते. राज ठाकरे तो त्यांचा विषय आहे ना. दिवाळी खरी मोठी कोणासोबत मुंबईच्या लढतीला कुठं लढा जाईल. तुम्ही याचा एक अर्थ समजून घ्या. याचा अर्थ महायुतीची एवढी शक्ती आहे की सगळ्यांना एकत्र यावं लागतं आहे. हे सगळे एकत्र जरी आले तरी जनता जनार्दन भगव्या झेंड्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीच्या माध्यमातून केलेली कामं या आधारावर जनता जनार्दन 100% भगव्या झेंड्याला महायुतीला आशीर्वाद देतील आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचं सरकार घेईल. संग्राम जगतापने खरं तर आज बोललं की दिवाळीची जी खरेदी आहे ती हिंदूंकडूनच करा. संग्राम जगतापांनी विधान केलं आहे की दिवाळीची जी खरेदी करायची ती हिंदू लोकांकडून करा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची माझी आपल्याला अजितदादांनी नोटीसही दिली. पण ते का बोलले? त्यापूर्वी 2 दिवसापूर्वी तिकडे कोणतरी येऊन काय बोलून गेलंय, बरोबर? त्यांच्याविषयी काय काय बोलले ते पण आपण पाहायला पाहिजे ना.
मीरा भाईंदरमध्ये महायुतीच्या आमदारांमध्ये हनुमान मंदिरावरनं वाद आहे. मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरनं महायुतीच्या आमदारांमध्ये वाद आहे. तर शिक्षणावर नाही बोलायचं हनुमानावर. शिक्षणावर बोलूया. खेड तालुक्यातले काही शिक्षक ठेकेदार बनलेले आहेत साहेब. खेड तालुक्यातले काही शिक्षक हे शाळांच्या कामाचे ठेकेदार बनलेले आहेत. जिल्हा परिषदेने या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिलेत, मात्र प्रत्यक्षात ते आदेश कार्यान्वित झाले नाही. आपण काही आदेश द्याल? आपण जर असं निदर्शनास आणून दिले तात्काळ त्याची चौकशी केली जाईल. त्या चौकशीमध्ये जे पण दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल. काही शासकांनी शाळेचे शौचालय ही 4-4 वर्ष झालेत पाडलेत, मात्र आजही त्यांच्यावरती कारवाई नाही. आपण जर असे निदर्शनास आणून दिलं त्याचं तात्काळ खेळ पण कारवाई करू, परंतु त्याच्यासोबत आपल्याला अशा शेकडो शाळा पण मिळतील त्यातल्या त्यात सातारा पुणे इकडे चांगलं काम करायला आणि कुठे अशा पुढे करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करायची. कोर्टापर्यंत हे विषय त्याच्यावरती आजही मी माहिती खरं तर ओबीसींना बरबाद करणारा जो GR आहे तो रद्द झाला पाहिजे, नाहीतर ठाणे पुणे मुंबई जाम करू असं उमेदवारांनी म्हणते आहे. शिक्षण तुम्ही तुमच्या पक्षाचे महत्वाचे एवढ्या लागून आले. तुम्ही शाळा बघा. तुम्ही तुमच्या पक्षाचे महत्वाचे नेते आहात म्हणून तुमच्यासाठी तो प्रश्न होता. वडेट्टीवारांनी असं विधान केलं की शहर जाम करू. महायुतीच्या सरकारने कोणावरही अन्याय होणार नाही. SC, ST, BC किंवा इतर राजकीय कोण या पद्धतीची भूमिका स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीचंच अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळे मला वाटतं की